सर्वांना जय भीम। एक गाणं आहे बाबासाहेबाचं, नका समजू आम्हा कमजोर, आम्ही भीमाची सारी पोरं, जर का आडवा येईल कोणी तर भीमशक्तीचं पाजू पाणी. आता मला एक विचारायचं आहे माझ्या समाजातल्या लोकांना, आपल्या आडवं लय लोक येतात हो, खूप लोक येतात. असे असंख्य माझ्याकडं रील्स आलेत जिथं बाबासाहेबांना लोकांनी शिवीगाळ केली, घाण बोलले, अश्लील कमेंट केल्यात, अश्लील एडिटिंग केली. मग ते UPचं असेल, महाराष्ट्राचं असेल, बिहारचं असेल, लय ठिकाणची लोक आहेत. काय दाखवली तुम्ही तुमची शक्ती? मला दाखवा, म्हणजे सांगा मला काय दाखवली, कुणी पुढं आलं? हां, आपल्या समाजातल्या माणसाला ट्रोल करण्यासाठी, त्याची बदनामी करण्यासाठी, त्याला खालचं दाखवण्यासाठी सगळे सोबत येतील. म्हणजे जे एकमेकाच्या विरोधात आहेत असे सगळे लोक येतील. अरे पण इथं ज्यावेळेस आपल्या बापाचा, आपल्या जातीचा आपला प्रश्न येतो त्यावेळेस कुठं गेले रे तुम्ही, कुठं मरता तुम्ही सगळे? आणि गाणी तर एवढी भारी भारीत आपल्या समाजामध्ये, नका समजू आम्हा कमजोर. समजायची गरज नाही, ती दिसतंय लोकांना. आणि भीमशक्तीचं पाणी आहे ना, फक्त बोलून नाही तर करून दाखवावं लागतं, ती भीमशक्ती. आता बाबासाहेब जर तुम्हाला समजले असते तर तुम्ही आपल्या लोकांच्या नादी लागण्यापेक्षा त्या मनुवादी लोकांच्या, त्या नालायक लोकांच्या नादी लागले असते. त्यांना ताकद दाखवली असती की बघ ही माझ्या बापाची ताकद आहे, ही ताकद आम्हाला बाबासाहेबांनी दिली. पण हे राहिलं बाजूला आणि आमची लोक आम्हालाच नावं ठेवण्यासाठी पुढे येतात. याला अर्थ राहत नाही माझ्या भावांनो. बाबासाहेब